माध्यमातून एकच सांगायचे, एक आई आहे, रोज 2-3 वर्षाच्या 4 वर्षाच्या महिलेवरती बायकांवरती बलात्कार होणे, हे गृहमंत्री हे पोलीस प्रशासन काय करतात? ह्या माझ्या बहिणीच्या भगिनीच्या अंगावरती खाकी वर्दी आहे, ह्या खाकी वर्दीचा काय उपयोग? अभ्यास करून कमावली ना त्यांनी का नाही कमावली? मग अशा प्रकारच्या गोष्टी करायच्या का? काय शिक्षा झाली पाहिजे? आरोपीला फाशीची शिक्षा तर फाशी झाली पाहिजे. आत्ताच्या आत्ता त्याच्यावर फाशी झाली पाहिजे. आम्हाला जागेवर त्याला ताईला पार्टीला शिवलेलं नाही द्यायचं होता. अजून किती सहन करायचं आहे महाराष्ट्राने? काय करतात मुख्यमंत्री साहेब? मुख्यमंत्र्यांच्या समोर या सगळ्या गोष्टी घडत आहेत. प्रत्येकाला लेकरं बाळ आहेत. स्वतःच्या घरावरती गदा आल्यानंतर हे करणार का काम? आज मुख्यमंत्री तेच, गृहमंत्री तेच, संत त्यांचीच, सगळं त्यांचंच. न्याय मात्र जनतेला मिळत नाही. आज हिंदू भावाच्या बाबतीत सगळ्या गोष्टी होतात, सगळं होतं, पण महिलांच्या बाबतीमध्ये न्याय देण्यासाठी हे सरकार असक्षम आहे. मुख्यमंत्री चालून फाशीची शिक्षा देऊ, आरोपीला चिमुकलीला न्याय देऊ. कधी देणार? फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे. सगळ्या ग्रामस्थांच्या समोर फाशीची शिक्षा झाली पाहिजे. न्याय मिळाला म्हणता येईल. तरी त्याला मोकाट सोडलाय. का सोडलाय? अजून कोणीतरी त्याच्या पुढे भक्षक व्हावा म्हणून? हे सरकार जनतेच्या हिताचं नाहीये, हे जनतेची हेळसांड करणार आहे. आम्ही कुठल्याही सरकारबद्दल बोलतो म्हणजे ते आमचे मायबाप सरकार आहे म्हणून बोलत असतो, पण त्यांच्याकडनं जर न्यायच मिळत नसेल तर आमच्यासारख्या जनतेने काय करायचं?